पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मिरजेतील एकाकडे लाखाची खंडणी मागणाऱ्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली आहे. राज विष्णू पाटील, वय वर्ष 23, राहणार एस टी कॉलनी, विश्रामबाग, सांगली, असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तानंग फाटा परिसरात सदरची कारवाई केली आहे. फिर्यादी अमोल महादेव वळसंग, राहणार भोसे, तालुका मिरज आणि संशयित राज पाटील यांच्यात काही महिन्यापूर्वी वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी संशयिताने फिर्यादी अमोल वळसंग यांच्याकडे 1,00,000 रुपये खंडणीची मागणी केली. तसेच संशयित राज पाटील आणि अन्य 3 अनोळखी जणांनी वळसंग यांचे फॅब्रिकेशन दुकानाच्या शटरचा पत्रा उचकटून त्याचं नुकसान केलं आणि याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक 19 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यापासून संशयित राज पाटील हा पसार झाला. दरम्यान तानंगफाटा परिसरात राज पाटील हा येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीनं परिसरात सापळा रचला. संशयित राज याला पळून जायची संधी न देता सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि त्यांच्या पथकाने त्यास पळून जायची संधी न देता त्याला ताब्यात घेतलं. संशयित राज पाटील हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर विश्रामबाग, कवठेमहांकाळ, सांगली शहर आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, चोरी आणि आर्म ॲक्ट आदी गुन्हे दाखल आहेत. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.